हभप शिवानंद महाराज शास्त्री चित्रकूट धाम ऑफिशियल। जय दृष्टी जगातल्या प्रत्येक वस्तूमध्ये देवाचं रूप दिसतं, पण हा 2 नंबरचा जो वर्ग आहे सज्जन हो, तो सुद्धा पर्याप्त नाही। 2 नंबरचा जो भाव आहे तोही देवापर्यंत नेऊ शकत नाही। त्याच्यासाठी 3ऱ्या नंबरचा भाव अंतःकरणात येणं गरजेचं आहे। पहिल्या नंबरचा वर्ग आहे त्यांना फक्त देवळात देवाचं दर्शन होत आहे। 2ऱ्या नंबरचा वर्ग आहे जगातल्या प्रत्येक वस्तूमध्ये देवाचं दर्शन होतंय। 3ऱ्या नंबरचा वर्ग आहे सज्जन त्यांना जगात देव दिसत नाही। 3ऱ्या नंबरचा जो वर्ग आहे त्याला जगात देव दिसत नाही, जगच जगदेव पारी निवडीन निराळे, जगदेव पारी निवडीन निराळे, जगदेव भगवान परमात्मा जग दिसत नाही त्यांना सज्जन हो। विष्णु माया जग, विष्णु माया जग, वैष्णवाचा धर्म, वैष्णवाचा धर्म, वैष्णवाचा धर्म। विष्णु माया जग, विष्णु माया जग, विष्णु माया जग, वैष्णवाचा धर्म, विष्णु माया जग। भेदा
झाली तिसऱ्या नंबरची. त्यांना जग दिसत नाही सगळीकडे, जग अवघा देव. जेथे देखे तेथे तुझीच पाऊले, त्रिभुवन संचले विठ्ठला गा. वासनेचा पुसावा ठाव, मग वळगा तो वासुदेव. वळगतो वासुदेव वळगा तो वासुदेव, ऐसा मनी वसु द्यावा भावगा. एकदा का ती अवस्था प्राप्त झाली की नाथराय सांगतात पूजा ध्यान जप. पूजा केली काय नाही केलं काय, ध्यान केलं काय नाही काय, आणि जप केला काय नाही काय, काहीच नाही करायची गरज. एकदा ती अवस्था प्राप्त झाली की जग दिसत नाही, जगातली वस्तू दिसत नाही, सगळीकडे तो परमात्मा दिसतो. सज्जन हो, जिधर देखता हूं उधर तुम ही तुम हो, न जाने मगर किन खयालों में तुम हो. सगळीकडे परमात्मा दिसायला लागतो. सज्जन हो, एक महात्मा होता भारत देशामध्ये, पश्चिम बंगालचे साधू, ज्यांचं नाव होतं सज्जन हो स्वामी तीर्थराम. सत्य घडलेली घटना आहे का. जर एकदा जीवनामध्ये ती अवस्था प्राप्त झाली की सगळ्या गोष्टीमध्ये भगवंताचं रूप दिसत आहे. भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाली नव्हती त्यावेळेला. पाकिस्तानमध्ये असलेलं लाहोर शहर, त्या लाहोरचं जे कॉलेज आहे, त्या लाहोर युनिव्हर्सिटीमध्ये प्रोफेसर म्हणून काम करणारे नाव होतं प्रोफेसर तीर्थराम. जीवनामध्ये सज्जन हो सत्संग लाभला आणि सत्संगाचा परिणाम असा झाला, सत्य काय असत्य काय, खरं काय खोटं काय हे जीवनात कळालं. आणि त्याच क्षणी त्या प्रोफेसरांनी आपल्या सर्व्हिसला लाथ मारली, अंगावर भगवी वस्त्र परिधान करून संन्यास दीक्षा धारण केली. अल्प काळामध्ये, अल्पावधीमध्ये, फार कमी दिवसामध्ये अशी अवस्था प्राप्त झाली. सज्जन हो, सगळीकडे चैतन्यमय दिसायला लागलं, दृष्टी समान झाली. महात्मा संन्यासी महात्मा सज्जन हो, पण एक छंद मात्र त्या महात्म्याला असा जडला होता, असा छंद जडला. संन्यासी महात्मा ऐकून नक्की तुमचे कान टवकारल्याशिवाय राहणार नाही. तो संन्यासी महात्मा ज्याला सगळीकडे भगवंताचं रूप दिसत होता, असा महात्मा संन्यासी पण दररोज तमाशा बघायला जाऊ लागला. संन्यासी महात्मा आणि तमाशाला जातो. आताच्या लोकांनी जर ऐकलं तर लोक एका मिनिटात व्हायरल करून टाकतील महात्म्याला. अरे संन्यासी आहे, भगवे वस्त्र परिधान केलाय आणि संन्यासाच्या तमाशाच्या आखाड्यात जातोय. रोज तमाशात जायचा सज्जन होतो महात्मा. एका लक्ष द्या, नजर एकदा समान झाली, दृष्टी एकदा दिव्य झाली की मग सगळीकडे भगवंताचं रूप दिसतंय. ऐका लक्ष द्या, सर्व संग परित्याग केलेला महात्मा संन्यासी सज्जन हो तासन तास त्या तमाशामध्ये नृत्य करणाऱ्या नृत्यांगनेचं डान्स तो बघत बसायचा. एक दिवस त्या संन्यासाच्या महात्म्यामध्ये इच्छा निर्माण झाली. तो संन्यासी मनात विचार करतो, आज मात्र मी प्रत्यक्षात हिला भेटणार आहे.
तिची भेट घ्यायचं ठरवलं, तिचा शो समाप्त झाला, लोक उठले, आपल्या आपल्या मार्गानं मार्गस्थ झाले. महात्मा तो गेटवर येऊन उभा राहिला. तेवढ्यात तिकडून ती नृत्यांगना आली. जशी नृत्यांगना आली, महात्मा तिच्या समोर जाऊन उभा राहिला. नख शिखांत महात्मा तिच्याकडे पाहत होता. आणि सज्जन हो, लक्ष द्या, ज्या वेळेला तो महात्मा नख शिखांत त्या नृत्यांगनेकडे पाहत होता, तेव्हा त्या नृत्यांगनेच्या मुखातून शब्द निघाले. ती नृत्यांगना म्हणते, ओ महात्मा जी, अरे आप जैसे साधु को, आप जैसे सन्यासी को किसी पराई नारी की ओर टकटकी लगाए देखना अच्छा नहीं लगता महात्मा जी. और आपको पता भी है महात्मा जी, अरे इस सुंदर शरीर को देखने की सजा क्या है. अरे महात्मा जी सुनो, जो भी इस सुंदर हुस्न की ओर देखते हैं वो आईने में अपना सर कलम देखते हैं. महात्म्यानं अत्यंत सुंदर उत्तर दिलं. सज्जन हो, महात्मा काय म्हणतोय का? महात्मा त्या नृत्यांगनेला म्हणू लागला, हे नृत्यांगना, अरे ना मुझे तुम्हारे इस सुंदर शरीर की जरूरत है, ना मुझे तुम्हारे खूबसूरत हुस्न की जरूरत है. मैं तो तुम्हारी ओर टकटकी लगाए हुए इसीलिए देख रहा हूं कि ये तुम्हारा इतना सुंदर शरीर जिसने बनाया है, वो बनाने वाला मेरा परमात्मा कितना सुंदर होगा. तुला ज्यानं बनवलं तो परमात्मा किती सुंदर असेल. त्या नृत्यांगनेमध्ये सुद्धा साधूला, सज्जन हो, भगवंताचं रूप दिसतंय. एकदा नजर समान झाली की मग मात्र जगामध्ये, चराचरामध्ये भगवंताचं रूप दिसतंय. अशीच विशिष्ट अशा भाव अवस्थेला प्राप्त झालेली एक गोपिका, वृंदावनात राहणारी, गोकुळात राहणारी गोपिका. तुकोबाराय म्हणतात गोपिका. कुणाला म्हणावं गोपिका? कोण आहेत गोपिका? गोभीही इंद्रियैहि कृष्ण रसम पिबंती इति गोपिका. इंद्रियांच्या द्वारा कृष्ण परमात्म्याच्या रसाचं रसपान ज्या करतात त्यांचं नाव गोपिका आहे. त्या गोपिकांचं काय व्यवसाय असायचा हो? एकच काम त्या गोपिकांना. गोपिका बघा तुम्ही, खास मोठी एक वैशिष्ट्य सज्जन हो गोकुळातलं, तिथल्या प्रत्येक गोष्टीचं, प्रत्येक वस्तूचं नाव गो या शब्दापासून सुरुवात आहे. गोपिका, गोपाळ, गोकुळ, गोवर्धन, सगळं काही गो गो या शब्द, गायीवरूनच आहे सगळं. आणि म्हणूनच त्या गोकुळातल्या लोकांचा प्रमुख व्यवसाय सुद्धा गोपालन. गाया एवढ्या होत्या सज्जन हो गोकुळामध्ये. एकट्या कृष्णाच्या बापाच्या घरी 1 कोटी गायी होत्या. सगळ्यात श्रीमंत माणूस नंद बाबा, नंदराज ही पदवी होती ज्याच्याकडे 1 कोटी गायी, त्याला नंदराज असं म्हटलं जायचं. गरीबातला गरीब माणूस, त्याच्याकडे कमीत कमी 5000 गायी, आणि श्रीमंत असलेले नंदराजाकडे 1 कोटी गायी होत्या. एवढ्या गायांचं गोपालन, संरक्षण त्या गोकुळामध्ये केलं जायचं सज्जन हो. आणि त्या गोपिकांचं सुद्धा तेवढाच व्यवसाय असायचा. गायांचं दूध काढायचं, त्या गायांचं जे काही गोरस आहे तो गोरस तयार करायचा. पहाटे उठायच्या गोपिका त्याच्यासाठी सज्जन हो. दिवसा विरजन टाकलेलं जे दूध आहे त्याचं दही झाल्यानंतर पहाटेच उठून शिंक्यावरचे दह्याचे गाडगे खाली घ्यायचे. आठवा तो काळ. एक 50 वर्षापूर्वी ही पद्धत आपल्याकडे, ही परंपरा चालायची. शिंक्यावरचं गाडगं खाली उतरायचं, त्याच्यामध्ये ते सगळ्या गाडगे एका मोठ्या डेऱ्यात टाकायचे. डेऱ्यामध्ये रवी टाकायची, रवीची दोरी हातात घ्यायची आणि त्याचं मंथन करायचं. प्रातःकाळी प्रहरा रात्री उठल्या गवळणी बाळा, हो घुसळण मांडियले घरोघरी सकळा. ब्रह्ममुहूर्त झाला की गोपिकांनी उठावं.
शिंक्यावरचे गाडगे खाली आणायचे आणि त्याचं मंथन करीत बसायचं सज्जन हो. नित्यानंदे प्रेमानंदे गाती गोवळा. ब्रह्ममुहूर्तावर उठायच्या गोपिका सज्जन हो गोकुळातल्या होत्या. सकाळी पहाटेच उठायच्या. आजकालच्या गोपिका सुद्धा पहाटेच उठतात 8:30 वाजता. आमची पहाटे 8:30ला होते. झोपायला 12:30-1 वाजतो. जोपर्यंत मोबाईल बघता बघता 2-4 वेळेस तोंडावर येऊन आदळत नाही मोबाईल, तोपर्यंत झोपायची वेळ झाली हेच समजत नाही. ब्रह्ममुहूर्तावर उठायचं तर खूप लांबची गोष्ट आहे. गोपिका होत्या सज्जन हो दयाचं मंथन करायच्या. हाताने काम चालू आहे.